श्री स्वामी समर्थ सर्वांना। महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायणाला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे सकाळीच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले आणि आंघोळ, देवपूजा आणि उंबरठा पूजन करून केंद्रामध्ये निघाले होते। दक्षूचा टिफिन पण तयार केला आणि त्यानंतर आज चौरंग आणि ग्रंथ पण न्यायचा होता, म्हणून दक्षू आणि त्याचे बाबा आज सोडायला आले होते। सर्वप्रथम केंद्रामध्ये गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं। तिथलं वातावरण आज खूप छान होतं, पॉझिटिव्ह फील होत होतं आणि खूप छान मन प्रसन्न करणारं वातावरण होतं। त्यानंतर महाराजांना श्रीफळ अर्पण करायचं होतं। आता श्रीफळ अर्पण करत असताना मनातली इच्छा महाराजांसमोर मांडत असतात, पण मी तर महाराजांना म्हणलं की निर्विघ्नपणे गुरुचरित्र पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या। त्यानंतर केंद्रामध्ये आज 6 ते 10 हे गुरुचरित्र पारायणाचा आजचा टाईम आहे, पण उद्यापासून आम्हाला सगळ्यांना लवकर उन्हाळा असल्यामुळं त्यानंतर खूप साऱ्या बायका पारायणासाठी बसलेल्या होत्या आणि त्यानंतर 8 वाजेची आरती झाली आणि गुरुचरित्र पारायणाला वाचण्याला सुरुवात झाली होती। खूप छान वाटत होतं आज वाचताना आणि वाचत असताना महाराजांच्या पादुकासुद्धा आल्या होत्या। महाराजांचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचला। खूप छान वाटलं आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर। असा होता आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस। सामूहिक पारायण असताना खूप छान वाटतं आणि त्यातल्या त्यात एक घरी पारायण करताना एका पारायणाचं पुण्य लागतं, पण केंद्रात खूप साऱ्या पारायणाचं पुण्य लागतं। श्री स्वामी समर्थ सर्वांना।